मागच्या काही महिन्यांपासून लॉरेन्स बिश्नोई हे नाव राजकीय आणि गुन्हेगारीच्या वर्तुळात बरंच गाजतंय। बिश्नोई गँग, बाबा सिद्दीकी मर्डर, सलमान खानला मिळणाऱ्या धमक्या, सिद्धू मुसेवालाच्या खुनापासून ते कॅनडातील गँगस्टरांच्या खलिस्तानींच्या संबंधांपर्यंत अगदी अशा सगळ्या घटनांचा अतिशय जवळचा संबंध असणारं नाव म्हणजे लॉरेन्स बिश्नोई। खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या मर्डरनंतर लॉरेन्स बिश्नोई हे नाव सगळीकडेच घेतलं जाऊ लागलंय। 12 ऑक्टोबरला झालेल्या बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेत बिश्नोई गँगच्या शुभू लोंकर याने एक ट्विट केलं, जे सगळ्या देशात वाऱ्याच्या वेगानं प्रसिद्ध झालं। त्या ट्विटमध्ये म्हणलं होतं, किया वही सत्कर्म था जो निभाया मित्रता का धर्म था जो, सलमान खान हम ये जंग नहीं चाहते थे पर तुमने हमारे भाई का नुकसान करवाया। आज जो बाबा सिद्दीकी के शराफत के पुल बन रहे हैं, एक टाइम में दाऊद के साथ मको का एक्ट में था। इसके मरने का कारण अनुज थापन और दाऊद को बॉलीवुड, राजनीति, प्रॉपर्टी डीलिंग से जोड़ना था। हमारी किसी से दुश्मनी नहीं है, पर जो भी सलमान खान और दाऊद गैंग की हेल्प करेगा, अपना हिसाब किताब लगा के रखना। हमारे किसी भी भाई को कोई भी मरवाएगा तो हम प्रतिक्रिया जरूर देंगे। हमने पहले वार कभी नहीं किया। जय श्री राम, जय भारत, सलाम शहीदानो। लॉरेन्स बिश्नोई गँगनं बाबा सिद्दीकीच्या मर्डरची जबाबदारी घेतली। सलमान खानला जो कोणी सपोर्ट करेल त्यालाही आपण सोडणार नाही अशी धमकी दिली आहे। लॉरेन्स बिश्नोईचा सलमान खानवर एवढा राग कशासाठी आहे, बाबा सिद्दीकीचा याच्याशी काय संबंध आहे, या एकंदरीत प्रकरणाचं मूळ काय आहे हे आजच्या भागात आपण पाहूयात। नमस्कार, मी अथर्व राजोपाध्ये आणि तुम्ही पाहताय सत्यवेद। लॉरेन्स बिश्नोईचा जन्म पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील दुत्रावली या गावात झाला। घरची बापजाद्याची जमीनदारी आणि वडील पोलीस कॉन्स्टेबल असल्यामुळे घरची परिस्थिती चांगलीच होती। चांगली शाळा, चांगल्या सोयी प्रत्येक मिडल क्लास कुटुंबापेक्षाही त्याला जास्त मिळाल्या। त्याच्या वडिलांनी त्याला लॉच्या उच्च शिक्षणासाठी चंदीगडच्या DAV कॉलेजमध्ये घातलं। गुन्हेगारी जगात त्यानं कॉलेजमध्ये असतानाच प्रवेश केला। तिथल्या स्टुडंट पॉलिटिक्समुळे त्याची तिथं ताकद वाढायला सुरुवात झाली। 2011च्या स्टुडंट इलेक्शनमध्ये त्यानं भाग घेतला, जेव्हा तो फक्त 18 वर्षांचा होता। या स्टुडंट इलेक्शनमध्ये त्याचा पराभव झाला आणि त्यामुळे त्यानं त्याच्या प्रतिस्पर्ध्याबरोबर भरपूर मारहाण केली, गोळीबारही केला। यावेळी त्याच्यावर पहिला खटला भरण्यात आला, पण जेलमध्ये गेल्यानंतर त्याची गुन्हेगारी ताकद अजूनच वाढली। जेलमध्ये गेल्यानंतर तिथल्या मोठमोठ्या गँगस्टर्स बरोबर त्याच्या ओळखी झाल्या। रणजित दुपला, काला जठेडी, संपत नेहरा अशा मोठ्या मोठ्या गँगस्टर्स बरोबर त्याचे संबंध आले। जेलमधूनच त्यांना वकील शोधून देणं, कायद्याबद्दलची मदत करणं, जामीन मिळवून देणं अशी कामं करून लॉरेन्स बिश्नोईनं त्यांचा विश्वास जिंकून घेतला। याचप्रमाणे त्याची ताकद दिवसेंदिवस वाढत गेली। लोकांना धमक्या देणं, खंडणी वसुली करणं, खून, मारामाऱ्या, हत्यारांची तस्करी यांसारख्या हाय प्रोफाईल गुन्ह्यांमध्ये आपलं वर्चस्व तो वाढवत गेला। त्याच्या कॉलेजच्या गुंडगिरीमधलं अजून एक नाव होतं, ते म्हणजे सतिंदरजीत सिंग उर्फ गँगस्टर गोल्डी ब्रार। गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट पॉलिटिक्स करण्यात एकत्र होते। गोल्डी ब्रारनं कॅनडामध्येही आपल्या गुन्हेगारीचं जाळं पसरवलंय। त्याच्या गुन्हेगारीचा अंदाज यावरूनच लावता येईल की कॅनडाच्या बोलो प्रोग्रामच्या टॉप 25 फरारी गँगस्टर्स मध्ये गोल्डी ब्रारचं नाव जवळजवळ सगळ्यात वर आहे। प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाच्या खुनाच्या मागेही गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचा खुलासा झाला होता। याआधी त्यानं युथ काँग्रेसचे अध्यक्ष गुरुलाल सिंग पहलवान यांचीही हत्या केल्या कारणानं फरीदाकोट कोर्टानं गोल्डी ब्रारच्या नावची नाजामीन अरेस्ट वॉरंट काढली होती। भारत सरकारनं त्याच्या नावची रेड नोटीस ही काढली होती, ज्याचा अर्थ इंटरपोल संघटनेच्या अंतर्गत सर्व देश गोल्डी ब्रारला अटक करू शकत होते। गोल्डी ब्रारनं सिद्धू मुसेवालाच्या खुनाची जबाबदारी घेत स्वतः फेसबुक व्हिडिओ बनवला होता। 2024 मध्ये कॅलिफोर्नियात त्याचा गनशॉट मध्ये मृत्यू झाल्याच्याही अफवा पसरल्या होत्या। गुन्हेगारी विश्वातल्या अशा मोठ्या गँगस्टर बरोबर संबंध ठेवत स्वतःला राष्ट्रवादी म्हणणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईची ताकद ही अफाट वाढली होती। एका लोकल गुंडापासून तो एक नॅशनल गँगस्टर बनला होता। आज घडीला त्याच्या जवळजवळ 500 शूटर्सचं जाळं भारतात पसरलंय। तुरुंगात राहूनही तो आपल्या गँगला कंट्रोल करू शकतोय। तुरुंगात राहूनही तो वसुलीचे फोन करू शकतोय। या प्रकरणाची सुरुवात जवळजवळ 25 वर्षांपूर्वी झाली। 1998-99च्या दरम्यान जेव्हा सलमान खान हम साथ साथ हे पिक्चरच्या शूटिंगसाठी राजस्थानमध्ये होता, त्यावेळी जोधपूर जवळच्या मथान इथल्या कांकनी गावात 2 काळविटांची शिकार केली गेल्याचे आरोप सलमान खानवर झाले होते। सलमानसह सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम कोठारी या कलाकारांवरही शिकारीचे आरोप करण्यात आले होते। तेव्हापासून बिश्नोई समाज सलमान खानवर आक्रमक आहे। बिश्नोई समाज निसर्गावर, प्राणीमात्रांवर, झाडांवर अगदी नितांत प्रेम करतो।
बिश्नोई समाजात प्राण्यांना घरच्या मुलाप्रमाणे जपतात. प्राण्याला वाचवताना मरण आलं तर त्याला बिश्नोई समाजात शहीदाचा दर्जा दिला जातो. याच बिश्नोई समाजात काळविटाला देवाचा दर्जाही दिला जातो. काळवीट हे बिश्नोई समाजाचे संस्थापक आणि गुरु जंबेश्वर स्वामी यांचं रूप आहे असं मानलं जातं. या समाजात लोक काळविटाची पूजा करतात. जोधपूरच्या राजानं एकदा झाडं तोडण्याचा आदेश दिल्यानंतर त्या झाडांना मिठी मारत 363 लोकांनी बलिदान देत बिश्नोई समाजानं आंदोलन केलं होतं, जे चिपको आंदोलन म्हणून प्रसिद्ध आहे. यावेळी लॉरेन्स बिश्नोई फक्त 5 वर्षांचा होता. आपल्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यानं हा विषय त्याच्या मनात पहिल्यापासूनच घर करून राहिलेला असावा की काय. 8 एप्रिल 2018 जोधपूर कोर्टानं सलमान खानला 5 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मात्र एकाच दिवसात त्याला जामीन मिळाला आणि तो तुरुंगातून बाहेरही आला. आतापर्यंत 4 ते 5 वेळा तो जामिनावर बाहेर आलाय आणि बाहेरच आहे. ही गोष्ट बिश्नोई गँगच्या डोळ्यात सुरुवातीपासूनच खुपत होती. त्यामुळे सलमान खानला बऱ्याच वेळा जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. कधी मेल करून, कधी चिठ्ठीतून, तर कधी तोंडावर पोलिसांच्या समोर. 2024 मध्ये 14 एप्रिलला सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट वरती गोळीबार झाला. हा गोळीबार ही बिश्नोई गँगकडून गँगस्टर संपत नेहराच्या लीड मध्ये करण्यात आला होता. या गोळीबाराच्या 6 दिवसानंतर मुंबई गुन्हे शाखेनं या गोळीबाराच्या संशयात पंजाबमधून अनुज थापण आणि सुभाष चंदर या दोघांना ताब्यात घेतलं होतं. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी शस्त्र पुरवण्याच्या दोघांवर आरोप होता. मात्र अटकेच्या 6व्या दिवशीच म्हणजेच 1 मेला अनुज थापण यानं मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आपलं आयुष्य संपवलं. तो एवढा मोठा गुन्हा करणार नाही आणि असं आपलं आयुष्य संपवणार नाही, त्याच्या गळ्यावरचे व्रण हे हत्येचे आहेत असा त्याच्या कुटुंबियांचा एकंदरीत दावा होता. आणि त्याच वेळी सलमान खानच्या सांगण्यावरून अनुज थापणची हत्या करण्यात आली असा बिश्नोई गँगला एकंदरीत संशय होता. ज्यावेळी सलमानच्या घरावर गोळीबार झाला तेव्हा बरेच मोठे नेते त्याची विचारपूस करण्यासाठी, भेट घेण्यासाठी आले होते. त्यात बाबा सिद्दीकी हे अगदी पहिल्यामध्ये होते. बाबा सिद्दीकी आणि सलमान खानची मैत्री अगदी जुनी आणि खास. 2013 मध्ये बॉलिवूड मधल्या शाहरुख आणि सलमानचा कोल्ड वॉर संपून त्यांनी पुन्हा मैत्री घडवण्याचं श्रेय बाबा सिद्दीकींनाच जातं. राजकारण आणि बॉलिवूडला जोडणारं नाव म्हणजे बाबा सिद्दीकी. बिश्नोई गँगनं केलेल्या ट्विट मध्ये म्हणल्याप्रमाणे जो कोणी सलमान खानला सपोर्ट करेल त्याला बिश्नोई गँग सोडणार नाही असंच सांगितल्याचं दिसत होतं. बरोबरच अनुज थापण या त्यांच्या सहकार्याची हत्या केल्यासाठीचा हा बदला आहे असंही दिसून येत होतं. एकंदरीत या घटनांचं निरीक्षण, विश्लेषण करून निष्कर्ष काढायचा झाला तर तो 2 मुद्द्यात देता येईल. पहिला, भारताची कायदा आणि सुव्यवस्था एवढी प्रबळ अजूनही नाहीये की पैसेवाल्या बलाढ्य लोकांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देऊ शकेल. नाही पोलीस प्रशासन जे कारावासात असणाऱ्या एका गँगस्टरला जॅमर्स असूनही बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्यासाठी प्रतिबंध करू शकेल. दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा, आपण भारताचे लोक जाती आणि धर्मांमध्ये एवढे विभागले गेलोय की आपल्याला शुद्धच नाहीये. ज्या माणसाला आपण राष्ट्रवादी म्हणतोय, ज्याला आपण स्वतंत्र सेनानी भगतसिंहाच्या बरोबरी समजतोय, ज्याला या हिंदुत्वाचा वाली, डॅशिंग हिरो समजतोय, तो मात्र एक गँगस्टर, एक गुन्हेगार, खुनी, तस्कर आणि दहशतवादी आहे. भगतसिंहच काय, त्यांच्या नखाचीही सर त्याला येणार नाही. त्यांच्या बरोबरीचा विषयच सोडा. फक्त भगवे कपडे, उपरणी घालून कोणी हिंदू बनत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या पावरसाठी, सत्तेसाठी गुन्हेगारीचा अंमल करून लोकशाहीमध्ये कोणीच महान बनू शकत नाही. देशाला पवित्र बनवायचंच असेल तर लोकशाहीने दिलेल्या हक्कानं राजकीय सत्तेवर येऊन देशाचं नेतृत्व करून देशाला सुगम संपन्न करा. लोकशाही जी आपल्याला हक्क देते मतदानाचा, तो हक्क वापरून या देशासाठी चांगले काम करतील अशा नेत्यांना निवडून आणा. आपली सदसद विवेक बुद्धी वापरून पुढे चला. कारण लोकशाहीमध्ये आपल्या हातात जो वैयक्तिकपणे प्रशासन घेऊन शिक्षा सुनावण्याचे काम करतो, तेही गुन्हेगारीच्या वर्तुळातून, तो देशाच्या सार्वभौमिकतेसाठी अत्यंत धोक्याचा आहे. कोणत्याही धर्म, जाती, मान्यता, संप्रदायाचा व्यक्ती असा असेल तर तो मात्र एक गुन्हेगार आणि दहशतवादीच समजला जाईल. त्याला आपण आपला वाली म्हणून त्याच्या प्रती आपण बळी पडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुमचं या विषयावर काय मत आहे हे आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. असेच वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सत्यवेद या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.